गेल्या काही वर्षापासून आम आदमी पार्टी यांची सत्ता त्या ठिकाणी होती, पण नुसत्या भूलथाप्या द्यायच्या, लोकांना सर्व मोफत, काहीच घेऊ नका, कागदावरच्या कपड्यापासून चप्पल बुटापासून सगळं अगदी सगळं त्यांनी मोफत देण्याच्या घोषणा केल्या, पण प्रत्यक्षामध्ये मात्र या गोष्टी आलेल्या नव्हत्या. हा अतिशय वाईट अनुभव दिल्लीकरांना केजरीवालांचा आला आणि त्यामुळे त्यांनाही हार पत्करावी लागली. पण त्याचबरोबर आमच्या जिंकण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आमच्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी, त्यांच्या नेतृत्वाखाली हा देश ज्या गतीने पुढे चाललेला आहे, विकासाच्या दृष्टीने आपण पुढे चाललेलो आहोत आणि म्हणून लोकांचा विश्वास आता भारतीय जनता पक्षावर आहे. नुसत्या दिल्लीत नाही तर आपण आताही ज्या निवडणुका झाल्या त्यात बघितलं असेल, महाराष्ट्रातही बघितलं असेल, अतिशय ऐतिहासिक विजय महाराष्ट्रात आपल्याला मिळाला. त्याचबरोबर इतर राज्यांमध्ये ज्या ज्या ठिकाणी निवडणुका होत आहेत त्या सर्व राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष हे वेगाने पुढे जात आहे, जिंकत आहे आणि आज देशामध्ये जवळपास 75% ठिकाणी, त्यापेक्षा जास्त ठिकाणी मुख्यमंत्री हे भाजपचे या ठिकाणी आहेत. आणि म्हणून मला वाटतं की भारतीय जनता पक्षावर, त्याच्या विचारावर लोकांचा असलेला विश्वास, मोदीजींच्या नेतृत्वावर अमितभाई आहेत, नड्डाजी आहेत, त्यांच्या विचारावर, नेतृत्वावर असलेला हा विश्वास, त्यामुळेच एवढं मोठं यश हे आम्हाला संपादित करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी काँग्रेसला भोपळा सुद्धा फोडता आलेला नाही. काँग्रेसने पुरी तयारी काँग्रेसची अवस्था अतिशय दयनीय आहे. काँग्रेसला 70 पैकी 1 जागा त्या ठिकाणी मिळालेली नाही, 1 जागा मिळालेली नाही. इतकी दयनीय अवस्था काँग्रेसची मला वाटतं. आणि सगळ्याच ठिकाणी बघा, आपण प्रत्येक राज्यामध्ये अगदी मोजके 2-4 राज्य सोडले तर काँग्रेस देशामध्ये कुठेही राहिलेली नाही. आता ती अस्ताकडे चाललेली आहे. काँग्रेसचा शेवट होत चाललेला आहे मला असं वाटतं आहे आणि त्यांचं नेतृत्व ते बदलायला तयार नाहीत. अतिशय मी म्हणेल की दिशाहीन भरकटलेल्या जहाजासारखी काँग्रेसची अवस्था झालेली आहे आणि त्याचे परिणाम या सगळ्या मतदारातून आज आपल्याला दिसत आहेत. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.